महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शुक्रवार 1 रोजी सकाळी यवतमधील एका मुस्लिम व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर दुपारी 12 नंतर यवतमधील आठवडे बाजार बंद करण्यात आला। यानंतर यवतमध्ये मोठ्या प्रमाणात युवक जमून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्याच्या घरावर दगडफेक करत आग लावण्याचा प्रयत्न केला। यानंतर युवकांनी त्यांचा मोर्चा सहकारनगर येथील मशिदीवर नेला। या ठिकाणी त्या मशिदीची तोडफोड करण्यात आली। यानंतर स्टेशन रोड लगत असणारी मशीद तेथे जाऊन युवकांनी 2-4 चाकी तोडफोड केल्या। मशिदीमध्ये तोडफोड केली तसेच एका दुचाकीला आग लावून दिली। यानंतर पुणे सोलापूर महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला। यानंतर युवकांनी इंदिरानगर येथील मशिदीमध्ये जाऊन तोडफोड केली। यावेळी जमाव आटोक्यात येत नसल्याने पोलिसांनी अश्रुधुरांच्या कांड्या फोडल्या आणि सौम्य लाठीचार्ज केला। युवकांनी मुख्य चौकात निषेध सभा घेऊन यापुढे हिंदू धर्माच्या विरोधात कसलाही प्रकार सहन करून घेतला जाणार नाही असे सांगितले। 26 जुलै रोजी यवतमधील नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी झालेल्या या प्रकारामुळे यवत परिसरात तणावाचे वातावरण असून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला। पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच सोशल मीडियावरती आलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले। यवत भागात तणावाचे वातावरण पाहायला मिळते। यवतमध्ये तणावपूर्ण परिस्थितीमुळे जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।